नमस्कार, मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. शिवकन्या घोरपडे त्याचप्रमाणे आदित्य सांगे या मुलांचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही सर्व नगरसेविका एकत्र आलो होतो. सगळ्यात आधी शिवकन्या घोरपडे हिच्या घरी आम्ही गेलो. सर्वांनी तिचे खूप कौतुक केले, त्याचप्रमाणे तिचे अभिनंदनही केले. दिलीप रावसाहेब घोरपडे ही माझी मुलगी शिवकन्या दिलीप घोरपडे हिची टेबल सॉकरमध्ये राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल आमच्या वार्डातल्या सर्व नगरसेविका या तिच्या सत्कारासाठी आलेल्या आहेत. नगरसेविका गौरीताई पहाडे, नगरसेविका स्मिता साबळे, नगरसेविका निर्मला आढाव, नगरसेविका माधवी वाघचौरे, नगरसेविका सोनम त्रिभुवन, नगरसेविका सोनाली कपिले या सर्वजणींनी माझ्या मुलीला येऊन पुढील राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. नमस्कार, मी प्रतिभा घोरपडे. माझी मुलगी शिवकन्या घोरपडेची टेबल सॉकरमध्ये स्टेट लेवलला निवड झाली आहे. तर सगळ्यात पहिलं तिचं अभिनंदन आणि आज इथं आलेल्या माझ्या सर्व नगरसेविका पुढील वाटचालीस शिवकन्याला शुभेच्छा देण्यासाठी त्या सगळ्या इथं जमल्या होत्या. त्यांचे सगळ्यांचे आभार, धन्यवाद. शिवकन्याचे अभिनंदन केल्यानंतर आम्ही आमच्या घरी आदित्य सांगे याला बोलवले, त्याचाही सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी त्यालाही शुभेच्छा दिल्या. तुझे पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन. सर्व गुण संपन्न आहे, सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि या स्वतः टीचर आहे. मी चांदिका सरेजी. हो, त्यांचे मिस्टर पण महर्षीला टीचर आहेत, यांच्या शाळेत आहे. सांगली सर. माझं नाव आदित्य आहे. सध्याच मी टेबल सॉकरचे इव्हेंट्स खेळायला सोलापूरला गेलो होतो. मी सोलापूरला स्टेटसाठी सिलेक्ट झालेलो आहे. तिकडं माझी निवड डबल इव्हेंटमध्ये झाली होती. टेबल सॉकरमध्ये पण 2 इव्हेंट्स असतात, एक असतं सिंगल इव्हेंट आणि एक असतो डबल इव्हेंट. सिंगल इव्हेंटमध्ये 1 vs 1 असतं आणि डबल इव्हेंटमध्ये 2 vs 2 असतो. टेबल सॉकर हा गेम एक प्रकारचा फुटबॉल असतो. याचं जपानमध्ये नाव आपण फुटबॉल बोलतो. ह्या गेममध्ये पायाने मारायच्या ऐवजी आपण डॉल्सने मारायचं असतं. प्लस कधी बॉल बाहेर गेला तर जो रेफरी असतो तो आपल्याला वॉर्निंग देतो, नाहीतर आणि 4 वॉर्निंग्समध्ये आपण डिस्क्वालिफाय होऊन जातो. कराटे हे एक जपानी युद्ध कला आहे. कराटेमध्ये टोटल 4 वॉर्निंग्स असतात. कराटेमध्ये आपण नेमक्याच किक्स वापरू शकतो. कराटेमध्ये 4 वॉर्निंग्समध्ये आपण डिस्क्वालिफाय होऊ शकतो. कराटे हा एक सेल्फ डिफेन्सचा गेम आहे. मी आत्ताच डिस्ट्रिक्टच्या मॅचेसला गेलो होतो. त्या मॅचेसमध्ये माझा पहिला नंबर आला होता, परंतु त्याच्या अजून डिव्हिजनचे मॅचेस झाले नाही. कराटेमध्ये 3 प्रकारचे पॉईंट असतात. एक असतं युको म्हणजे फर्स्ट म्हणजे 1 पॉईंट, वजारी म्हणजे 2 पॉईंट्स आणि युपॉन म्हणजे 3 पॉईंट. आणि जो सगळ्यात पहिले किक मारतो त्याला सेन्शू नावाचा 1 पॉईंट मिळतो, म्हणजे एक प्रकारचा एक स्टार असतो तो. अजून कराटेची फाईट अंडर 14ची टोटल 30 सेकंडची असते. अंडर 17ची 1 मिनिट असते टोटल. प्लस म्हणजे त्याच्यामध्ये टोटल कधी तुमच्यापाशी म्हणजे तुमच्या टीममध्ये 6 पैकी जास्त प्लेयर्स असले तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि नसले तर तुम्हाला मार्क्स मिळतात नुसते, जे तुम्हाला 10th आणि 12thला युजफुल आहे. म्हणजे डिस्ट्रिक्टला तुम्हाला 10 असतात, डिव्हिजनला 15, स्टेटला 20, अजून स्टेटला नुसतं गेलो तरी पण 15 मार्क्स एक्स्ट्रा असतात. माझं नाव आदित्य आहे. आत्ताच झालेल्या तालुकास्तरीय तायकोंदोच्या मॅचेसमध्ये माझा 2रा क्रमांक आला. तायकोंदोमध्ये टोटल 8 वॉर्निंग्स असतात. तायकोंदो हा गेम स्लोली नसतं खेळायचं. याच्यामध्ये समोरच्याचं नाक फुटलं काही पण झालं तरी पण म्हणजे ज्यांनी ब्लडिंग अलाउड आहे. समजा कधी ब्लडिंग अलाउड आहे, याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पण किक्स मारू शकता, काही पण करू शकता. याच्यामधला अंडर 14चा टायमिंग 1 मिनिटचा असतो, अंडर 17चा टायमिंग 2 मिनिट्सचा असतो.
समजा कधी तुमच्या समोरच्या प्लेयरनी खेळायला मना करून टाकलं नाही तर तो समोरचा अपसेंट असला नाही तर तुमच्या गटामध्ये कोणी खेळत नसलं तर तुम्हाला बाय देऊन विन करून दिलं जातं. प्लस तायकोंदोमध्ये ऑलिम्पिक्स पण अलाउड आहे. आत्ताच झालेल्या तायकोंदोच्या मॅचेसमध्ये मी डिस्ट्रिक्टला सिलेक्ट झालो होतो त्याच्या मॅचेस परत आता येणार आहे. तायकोंदो हा गेम खूप हार्ड आहे आणि याच्यामध्ये जिंकायची संभावना खूप कमी असते कारण की याच्यामध्ये एका गटामध्ये 20 ते 30 पोरं असतात म्हणून याच्यामध्ये बाय तर मिळत नाही. ह्या सगळ्या गेम्समध्ये वजन गट असतो. अंडर 40, अंडर 50, अंडर 60. मी असंच अंडर 50मध्ये माझा दुसरा क्रमांक आला होता.